आज आपल्याला पुढचं कलम घ्यायचे, कलम नंबर 4. किती? 4. आता हे कलम तुमच्या वहीवर लिहून घ्यायचं. काय म्हणलं माहिती आहे का? पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगिक व परिणाम स्वरूप बाबीकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे. आता एवढं मोठं वाक्य दिले बरं का, एवढं मोठं वाक्य दिले. या मोठ्या वाक्याचा अर्थ काय? हे बघा 2. इकडे बघा, माझ्याकडे बघा जरा, ऐका माझं. आपण एखादा स्वयंपाक करताना बरं का, एखादा स्वयंपाक करताना काय सांगितलं आहे की पाहुण्यांची व्यवस्था करायची आहे की नाही. मग पाहुण्याला लागणारं पाणी, मीठ, मिरचू त्याला घरी आणलं लावायचं का? जावा बरं, आज जेवणामध्ये मीठ नाही, सगळ्यांनी तुमच्या घरून या म्हणतो का आपण? असं म्हणतो का आपण? हे म्हणतो का आपण? असं म्हणत नाही. मग त्या कलमाला जे अनुसरून काही पूरक गोष्टी लागतात करायच्या त्या, आणि 368 नुसार बरं का, 368 नुसार तिथं कायदा नाही. हे खूप गुंतागुंतीचं वाक्य वाटलं तुम्हाला, पण सहज सांगतो. आत्तापर्यंत राज्याची सीमा वाढवणे, राज्य मोठं करणे, लहान करणे बरं का, ह्या सगळ्या गोष्टीला जे जे काही पूरक लागते तेवढं सगळं पूर्ण करणे ह्या कलमाचा अर्थ आहे. कळलं का आता? चला पुढे कर.